नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तनय ब्लॉगमध्ये. तर तुम्ही केरला फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये केरला ट्रिपबद्दल सर्व डिटेल्स पाहायला मिळतील. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तिरुवनंतपुरम, मुन्नार, टेकडी व कोची. तर चला सुरू करूया हा प्रवास. प्रथम तर तुम्ही केरला पोहोचण्यासाठी ट्रेन, फ्लाईट, बाय रोडने सुद्धा येऊ शकता, पण आपण जाणार आहोत ट्रेनने. पहिले तर आपण पनवेलवरनं ट्रेन पकडून केरलाची कॅपिटल तिरुवनंतपुरमला पोहोचूया. हा प्रवास आमचा 28 तासांचा होता, पण तनय, मी आणि तनयच्या दादू यांनी खूप मजा मस्ती करून हे आमचे 28 तास कसे निघून गेले हे आम्हाला कळालं सुद्धा नाही. आपण आता तिरुवनंतपुरमला पहाटे 5ला पोहोचलो आहोत. आपण येथे छान असं हॉटेल घेणार आहोत जे मंदिर परिसराच्या आजूबाजूला असेल. तर आपण असं हॉटेल घेऊन तुम्ही हॉटेल सुद्धा बघू शकता. आपल्याला छान असं हॉटेल भेटलेलं आहे आणि त्यानंतर आपण केरला स्टाईलमध्ये रेडी होऊन आपण जगातील सर्वात श्रीमंत मंदिराला भेट देणार आहोत आणि तिथे श्री विष्णूंचं दर्शन करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता, इथे लॉकर आहे, इथे लुंगी पण भेटते आणि इथे वरतीचा अंगावर पाहिजे असेल तर ते पण भेटते. तनयच्या डॅडांनी लुंगी घातलेली आहे. तुम्ही बघू शकता तनयच्या डॅडांनी लुंगी घातलेली आहे. तर हे बघा इथे स्क्रीनवर तुम्हाला नंबर हे सर्व दिसतील, मोबाईल वगैरे चार्जेस किती आहेत आणि आपल्याला मंदिराचा टायमिंग चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया. तर नंतर तुम्हाला भेटतो. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही, मोबाईल, स्मार्टवॉच वगैरे काहीच अलाउड नाही, तर ते आता आपण इथे ठेवून जाऊया. आज आपण आलो आहोत पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये. हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. येथे तुम्ही बघू शकता मंदिराचे कलश याला बोलतात गोपुरम. हे गोपुरम 7 फ्लोअर उंच आहे आणि मंदिर द्रविड शैलीत बनलेलं आहे व 8व्या शतकातील आहे. आणि या मंदिराचे 7 दरवाजांचे रहस्य आहे. त्यामध्ये 6 दरवाजे उघडले आहेत, पण अजूनही 7वा दरवाजा उघडलेला नाही. व हे मंदिर विष्णूच्या 108 मंदिरांपैकी एक आहे आणि मंदिरात श्री विष्णूंची विश्राम स्वरूपातील मूर्ती आहे. भगवान विष्णू येथे निद्रा अवस्थेत आहेत व विश्वाचे अस्तित्वाचे स्वप्न पाहत आहेत. विश्राम म्हणजे अनंत स्वरूपामधील प्रतिमा. एवढी सुंदर मूर्ती तुम्ही कुठेच बघितली नसेल. आणि गर्भगृह पूर्ण सोन्याचे व थोडे चांदीने बनलेले आहे. पद्मनाभ स्वामी ही मूर्ती 3000 वर्ष जुनी व 7800 किलो शुद्ध सोने व 7,80,000 हिऱ्यांपासून बनलेली आहे. असे सांगण्यात येते की सध्या त्याची किंमत ट्रिलियनमध्ये आहे. येथे आपण श्री विष्णूंचे दर्शन घेऊन निघालो आहोत जटायूसाठी. आपल्याला इथून रिक्षा किंवा कार उपलब्ध आहे, फक्त तुम्हाला बार्गेनिंग करता आली पाहिजे. येथे रिक्षा किंवा कॅब आपल्याला 3 ते 4 हजार रुपये सांगतात, पण आम्ही 2200 रुपये देऊन केली होती. पद्मनाभ स्वामी मंदिरापासून जटायू अर्थ सेंटर हे 55 किलोमीटर अंतरावर आहे. तर चला आता आपण पुढे जाऊया. येथे वर जाण्यासाठी रोपवे व आपण चालत सुद्धा जाऊ शकतो, पण आपण रोपवेने जाणार आहोत. रोपवे व एंट्री पास दोन्ही मिळून पर पर्सन 554 रुपये तिकीट आहे. आता आपण पोहोचलो आहे जगातील सर्वात मोठ्या बर्ड स्टॅच्यूला. ही जटायू म्हणून ओळखली जाते. असे सांगण्यात येते की जेव्हा रावणाने सीतेमातेचे अपहरण केले होते तेव्हा वीर जटायूने त्याला रोखले व रावणाने जटायूचे पंख छाटले व ते याच ठिकाणी पडले होते, म्हणून या जागेचे जटायू असे नाव देण्यात आले आहे. याच ठिकाणी जटायू राम व लक्ष्मणास भेटले होते. तुम्ही बाजूलाच राम मंदिर सुद्धा बघू शकता. येथे रामाचे पायाचे ठसे सुद्धा तुम्हाला इथे पाहण्यास मिळत आहेत. आपण आता आलेलो आहोत आजीमाला टेम्पलसाठी, जे अरबी समुद्राकाठी भव्य अशा शंकराच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. इथे येऊन एक वेगळीच एनर्जी पाहण्यास भेटते.
तुम्ही बघू शकता किती सुंदर असा परिसर आहे. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपला ट्रिपचा दुसरा दिवस सुरू झालेला आहे. आता आपण तिरुवनंतपुरम टू एर्नाकुलम हा लोकल ट्रेनने प्रवास करणार आहोत. त्याचे तिकीट आम्ही पहिलेच बुक करून ठेवले होते. तुम्ही सुद्धा तसं करू शकता. आता इथून आपण पुढचे 5 दिवसाची जर्नी ट्रॅव्हल एजन्सीद्वारे करणार आहोत. तर चला सुरू करूया या मुन्नार टेकडी LFT कोची हा सुंदर असा प्रवास. सर्वात पहिले तर आपण मुन्नार फिरण्यासाठी चाललो आहोत. त्यात पहिले तर आपण चियापारा वॉटरफॉल बघणार आहोत. त्यानंतर आपण स्पाइस गार्डनला व्हिजिट करणार आहोत. आता आपण आलो आहोत मुन्नार इको पार्क मध्ये. इथे आतमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला पासेस काढायला लागतात. इथे लहान मुलांचे सुद्धा हाफ तिकीट घेतली जाते. इथे पर पर्सन 800 रुपये प्लस GST घेतली जाते. तर इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की तनय किती एन्जॉय करतोय. हे पार्क लहान मुलांसाठी तसेच मोठ्या माणसांसाठी एक छान अशी पर्वणीच आहे. या व्हिडिओमधनं तुम्ही सुद्धा या पार्कचा आनंद घेऊ शकता. या पार्कमध्ये विविध पक्षी, प्राणी तसेच इथले नेचर तुम्ही किती छान आहे, निसर्ग तुम्ही बघू शकता. आणि तसेच व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दाबायचं नाही होतं, बस दाबायचं नाही. वाव, डरिए मत, डरिए मत. थोड़ा नहीं अब उसको ध्यान मत ए दीजिए. इथं बघ म्हणजे आता आपण चाललोय कथ्थकली शो बघण्यासाठी. तर 5 ते 6 आणि 6 ते 7 असं 2 शो आहेत. तर मग आपण 5च्या शोला चाललोय. पण आपण लवकर चाललोय याच्यासाठी की त्यांचा पहिले मेकअप आपल्याला बघण्यासाठी भेटणार. त्यानंतर त्यांचा मास्टर आर्ट आणि कथ्थकली शो हे असे 3 सेटमध्ये असतो. तर आपण तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो की लवकर जाऊन आपण त्यांचा मेकअप बघूया. तर चला. हे बघा आपल्या तिकिटाची प्राइस कथ्थकलीची 400 आणि मास्टर आर्टची 300 रुपये. तर आमच्या तिघांचे एकाचे तर आमच्या तिघांचे 2100 रुपये झालेले आहेत. हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात. हे कलाकार कथ्थकली नृत्य करणारे कलाकार आहेत. त्यांना रेडी होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. ही पडद्यामागची मेहनत तुम्हाला पाहायची असेल तर नृत्य चालू होण्या अगोदर 1 तास आधी यावे लागेल. कथ्थकली हे केरळ राज्यातील एक शास्त्रीय नृत्य प्रकार आहे ज्यामध्ये अभिनय, नृत्य, नाटक याचा समावेश असतो. यात कलाकार रंगीत मुखवटे घालून आणि चेहऱ्यावरील हावभाव वापरून पारंपरिक कथा सादर करतात. कथ्थकली हे जुने पारंपरिक नृत्यकला आहे. या नृत्य प्रकारामध्ये रामायण व महाभारत यामधील कथासुद्धा हावभावावरून सादर केली जाते आणि तुम्ही सुद्धा या कथेमध्ये मंत्रमुग्ध होऊन जाता. आता आपण दुसरा शो बघण्यासाठी आलोय. कलारीपयट्टू ही केरळ राज्यातील एक प्राचीन मार्शल आर्ट आहे जी जगातील सर्वात जुना वैज्ञानिक कला मानली जाते. ही कला स्वतःच्या संरक्षणासाठी विकसित झाली होती. आज ही कला भारतात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे आणि अनेक चित्रपट, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ही झळकली जाते. तर आता आपण पाहूया कलारीपयट्टू. अशा प्रकारे आपला दुसरा दिवस संपलेला आहे. त्यानंतर गेलोय आपण आपल्या हॉटेलवरती.
तुम्ही बघू शकता आपलं हॉटेल किती छान आहे. हे आईस्क्रीम म्हणून हॉटेल आहे मुन्नारमध्ये. बाहेरचा व्ह्यू तुम्हाला मी सकाळी दाखवते, कारण की आता रात्र झालेली आहे. सकाळी दाखवते बाहेरचा व्ह्यू तुम्हाला मी. तर चला भेटूया उद्या सकाळी मॉर्निंगला. बाय. गुड मॉर्निंग गाईज. आपल्या ट्रिपचा 3रा दिवस आहे. आपण छान अशा नाश्त्याने आपल्या मॉर्निंगची सुरुवात करत आहोत. आपल्या पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. तर चला आता आपण आज मुन्नार एक्सप्लोर करूया. आपण आता जी प्लॅन करण्यासाठी आलेलो आहोत त्याची प्राईस पर पर्सन 700 आहे. जर तुम्ही कधी मुन्नारला यायचा प्लॅन करत असाल तर ह्याच जे प्लॅन ट्राय करा. मुन्नारमधील ही सर्वात उंच जिपलाईन आहे. या जिपलाईनचे नाव हिलटॉप ॲडव्हेंचर असे आहे. आपण नेक्स्ट चॉकलेट फॅक्टरी व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. इथे विविध प्रकारचे चॉकलेट आपल्याला टेस्ट करण्यासाठी देतात व आपण ते चॉकलेट खरेदी सुद्धा करू शकतो. लहान मुलांसाठी चॉकलेट फॅक्टरी म्हणजे एक खजिनाच आहे. इथे मुलं येऊन खूप हॅपी होतात. येथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता SCSI चर्च 100 वर्ष जुनं आहे. हे तुम्ही सुद्धा मुन्नारमध्ये येऊन पाहू शकता. आपण आता अशा ठिकाणी आलो जे मुन्नारचं सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे, ते म्हणजे टी फॅक्टरी, जे बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात. तर चला आपण सुद्धा टी फॅक्टरी पाहूया. मित्रांनो, तुम्ही सुद्धा इथे हिरवगार निसर्ग व चहाची शेती याचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. म्हणून तर मुन्नारला केलाची राणी असे बोलतात. आता आपण आलोय फोटो पॉईंटला. इथे खूप छान छान असे फोटो काढण्याचा मोह आम्ही सुद्धा आवरू शकलो नाही. छान असे फोटो अँड रील्स बनवून आम्ही निघालो पुढच्या पॉईंटला. नेक्स्ट पॉईंट आपण एर्नाकुलम नॅशनल पार्क येथे निलगिरी थार पाहण्यासाठी आलो आहे. लुप्त होणारी निलगिरी थार यासाठी हे नॅशनल पार्क बांधण्यात आलं आहे. मला नीलथार दिसलेली आहे. थोडी लांब आहे, धुक्यामुळे ती कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, पण फायनली आम्हाला नीलथार दिसली आहे. आजचा आपला ट्रिपचा 4था दिवस आहे. आपण आज मुन्नारवरून टेकडीसाठी निघालो आहोत. आपला आजचा स्टे हा टेकडीमध्ये असणार आहे. आपल्याला जाताना रस्त्यामध्ये गणपती बाप्पाचे दर्शन होते. तुम्ही सुद्धा छान असे फोटो वगैरे काढून पुढे जाऊ शकता. आता आपण आपल्या जंगल पार्क रिसॉर्ट या हॉटेलमध्ये पोहोचलो आहोत. तुम्ही बघू शकता हॉटेल किती सुंदर आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन तुम्हाला रूम्स कसे आहेत ते दाखवते. हे हॉटेल सुद्धा आपल्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. येथे तुम्ही पाहू शकता जसे हॉटेलचे नाव आहे जंगल पार्क, तसेच हॉटेलचे व्ह्यू सुद्धा आहे. येथे कधी कधी जंगलातील प्राणी, हत्ती, हरिण असे विविध प्राणी पाहण्यास मिळतात. आपण आता थेकडीमधील रोज पार्क मध्ये आलो आहोत. हे पार्क लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर करण्यासाठी तसेच मोठ्यांसाठी सुद्धा मौज मजा करण्यासाठी आहे. तुम्ही सुद्धा या पार्कला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला हे पार्क नक्की आवडेल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्या ट्रिपचा 5वा दिवस आहे. काल संध्याकाळी खूप पाऊस असल्या कारणाने आम्ही हॉटेलवरच विश्रांती केली होती. आपण आता एलिफंट सफारी करण्यासाठी आलो आहोत. एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्या कॅब ड्रायव्हरला एलिफंट सफारीची बुकिंग 1 दिवस अगोदर करण्यास सांगावे, कारण येथे गर्दी असल्या कारणाने बुकिंग फुल असते. त्यामुळे 1 दिवस आधी बुकिंग करावी. एलिफंट सफारी केल्यानंतर आपण आता आपल्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यास आलो आहे. नाश्ता करून आपण आता LFP साठी निघालो आहोत. रस्त्यामध्ये आपल्याला पुन्हा मंत्रमुग्ध करणारे चहाचे बाग व हिरवेगार झाडे, वॉटरफॉल्स दिसतात. येथील वळणदार रस्ते आपले मन आकर्षित करून जाते. रस्त्यामध्ये आपल्याला रबराची झाडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. ही रबर शेती भारतातील नंबर 1 म्हणून ओळखली जाते. आपण आता LFP ला पोहोचलो आहोत. येथे आपली हाऊस बोट अगोदरच बुक आहे. तर चला आपण आपल्या हाऊस बोट मध्ये एंटर करूया आणि हाऊस बोट मधील रूमचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. ही बोट शेअरिंग नसून फक्त आपल्यासाठीच बुकिंग आहे. आजचा आपला स्टे याच बोटमध्ये असणार आहे. यामध्ये आपल्याला ऑल फूड इन्क्लूड आहेत. काही एजंट्स यामध्ये शेअरिंग ॲडजस्ट करण्यास सांगतात. तुम्ही तुमच्या एजंटशी अगोदरच हाऊस बोटबद्दल क्लिअर करून घ्यावे. आता आपण जेवण घेतोय. तनयचा डॅडा व्हेज आहे, त्यामुळं तनयचा डॅडाने व्हेज घेतलंय आणि तनयसाठी स्पेशल चिकन आहे. तने चिकन खाणार आहे, मी पण खाणार आहे. म्हणजे मी दोन्ही मिक्सिंग आहे. कॉकटेल आम्ही भेंडी. आणि तुम्ही चिकन. तुम्ही कोण? मच्छीचा ऑप्शन नव्हता. मच्छीचा ऑप्शन पण होता, पण आम्ही ती इकडची स्पेशल मच्छी आहे. मच्छी आहे पण याला पण मच्छी नाही आवडत म्हणून ते चिकन. जेवण एवढं टेस्टी आहे ना. खरं सांबार एकदम टेस्टी आहे आणि भेंडीची भाजी आणि कोबीची भाजी एकदम मस्त, एकदम क्रिस्पी टाईप झाली. चांगली मजा, वेगळा टेस्ट आहे. साऊथ आहे दोन केरला स्टाईल टेक्स्चर. हे जे तुम्ही बघत आहात ते चिनी मासेमारी जाळी आहे आणि येथील स्थानिक अजून सुद्धा याचा वापर करून मासेमारी करतात. तनय कशाच भजी? इव्हनिंग नाश्ता पण खूप चांगला आहे आणि यांची सर्व्हिस पण खूपच चांगली आहे. माणसांना म्हणजे हिंदी बोलता येत नाही पण माणसं एवढी मस्त आहेत ना, खरंच चांगली. म्हणजे जरी आपली हिंदी बोलता येत नाही ना, तर इंग्लिश बोलता येतं आणि त्याची तमिळ भाषा आहे ती बोलता येते. आपली भाषा त्यांना समजत नाही. संध्याकाळ झाली की सर्व बोटी किनाऱ्याला लागतात. या पूर्ण तलावामध्ये 2000 एवढ्या हाऊस बोटी आहेत. हे तलाव आशिया खंडातील सर्वात मोठे तलाव सुद्धा आहे. गुड मॉर्निंग गाईज, तुमचं स्वागत आहे तने ब्लॉग मध्ये. तर आज आपला बोटमधला सेकंड डे आहे, हाऊस बोट मधला. तर आता आपला चेकआउट होणार आहे. त्याच्या अगोदर आपण नाश्ता करून घेऊया आणि आपल्या इकडनं कॅब पण आहे. आपल्या कॅब घेण्यासाठी येणार आहे आपल्या मेन स्पॉटला. तर पहिले आपण नाश्ता करून घेऊया. तर नाश्ता
तर हा आपला नाश्ता आहे हाऊसबोटचा आजचा. हाऊसबोटमधनं निघालोय आणि आता आपण चाललोय कोचीला. चला आता आपण जाऊया. गाईज इकडे आता आपण एका मंदिरामध्ये आलोय कोचीला जाताना. 100पेक्षा जास्त जुना मंदिर आहे हा. तर पाऊस खूप पडतोय त्यामुळे व्यवस्थित दाखवायला नाही भेटत आहे. तर आता आपण जाऊया मंदिरात. आतमध्ये जाऊन काही शूट करायला भेटत असेल तर तुम्हाला दाखवतो आम्ही. चला जाऊया. आता आपण कोचीमध्ये आहोत. तर एक म्युझियम आहे तो आपण व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता बाहेरनंच किती छान व्ह्यू आहे म्युझियमचा. तर त्याला आतमध्ये जाऊन बघूया. फोटो अलाउड असेल तर काढणार, नसेल तर मग नाही दाखवू शकत. आता आपण म्युझियम बघण्यासाठी आलेलो आहे. तर इथे तिकीट काउंटरला आपला तिकीट घ्यायला लागतं पहिले. तर तिकीट 200 रुपये पर पर्सन आहे आणि 100 रुपीज फोनचे. हे बघा आता आपल्याला म्युझियममध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दिसलेली आहे. तर ही मूर्ती कास्यापासून बनवलेली आहे आणि 17व्या शतकातली बनलेली मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता आपण आलोय ज्यू कम्युनिटी बघण्यासाठी. हे ज्यू टाउन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे कम्युनिटी आपल्या भारतामध्ये 15व्या शतकामध्ये आली होती. यामध्ये तुम्ही बघताय हे सिनेगॉंग आहे. हे 1568 मध्ये बांधलं गेलेलं भारतातील पहिलं सिनेगॉंग आहे. हे बघण्यासाठी खूप छान आणि भारतामध्ये जेव्हा ज्यू समुदाय आलं होतं हे त्याची आठवण करून देते आपल्याला. आणि आम्हाला सुद्धा हा अनुभव खूप नवीनच होता आणि खूप छान आहे बघण्यासाठी. आपण आता आलो आहे सेंट जॉर्ज चर्चमध्ये. या चर्चमध्ये भरपूर चित्रपटांची शूटिंगसुद्धा झालेली आहे. त्यानंतर आपण आशिया खंडातील सर्वात मोठ्या लुलू मॉलमध्ये जाणार आहोत. आम्हाला सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हते म्हणून गुगल सर्च करून पाहिले तर खरोखर हे आशिया खंडातील सर्वात मोठे मॉल आहे. या मॉलमधून आपल्याला मेट्रो सुद्धा पाहण्यास मिळते. व्हिडिओ मोठी होत असल्या कारणाने आम्ही मॉलची पूर्ण व्हिडिओ दाखवू शकलो नाही. अशा प्रकारे आपली 6 दिवसाची केरळ ट्रिप पूर्ण होत आहे. आम्ही जो ट्रॅव्हल एजंट बुक केला होता त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तुम्हाला ही केरळ ट्रिप आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करा. तुम्हाला काही केरळ ट्रिपबद्दल माहिती हवी असल्यास खाली कमेंट करू शकता. तर पुढे भेटूया नेक्स्ट ट्रिपमध्ये.